हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत आणि हॅपी आहात. सो तुम्हाला बॅकग्राऊंड बघून अंदाज आलाच असेल, की आमची गणपतीची तयारी खूप मस्त आणि छान चालली आहे. लेट सुरू झाली, पण चालली आहे मस्तपैकी. आणि परवा अगदी गणपतीच्या आदल्या दिवशीच म्हणजे परवाच राइट. परवा आहे हरतालिका. सो आय थॉट की मी तुमच्यासोबत एक 5 मिनिट्स क्विक असा मेकअप ट्युटोरियल शेअर करते. सो आय होप तुम्हाला आवडेल. आणि एकदम बेसिक मेकअप ज्या काही घरात गोष्टी असतील, जेवढ्या बेसिक बेसिक गोष्टी असतील त्याच्यापासूनच आपण एक छानसा मेकअप लुक कसा क्रिएट करू शकतो मी तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो हे आहे माझं छोटंसं मेकअप बॉक्स. ऍक्च्युली खूप ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, छोटं नाही आहे पण ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. मी फेस वॉश केलाय. आपण मस्तपैकी मॉइश्चरायझर लावून घेऊ. माझी कॉम्बिनेशनल स्किन असल्यामुळे ना मला हे खूप छान सूट होतं. त्यानंतर मी यूज करणार आहे सनस्क्रीन. ही मला रेकमेंड केली आमच्या दीदींनी. सो मिनिमलिस्टची सनस्क्रीन मी मोस्टली म्हणजे मी 90% बेबी क्रीमच यूज करते. पॉन्ड्सची बेबी क्रीम खूप छान आहे. आणि अगेन तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला जी सूट होते ती तुम्ही बेबी क्रीम लावू शकता. इवन हे म्हणजे असं मोठे फंक्शन पण असेल ना, तेव्हा पण ही खूप छान काम करते. आता सगळ्यात म्हणजे माझी आवडती स्टेप आहे, की मी याला ब्लेंड करताना काय करते ना, अगेन मॉइश्चरायझर हातावर घेऊन असं केलं ना, तर ते खूप इझिली ग्लाईड होतं. डेलीसाठी तर मी कन्सिलर नाही यूज करत, पण आता काहीतरी फंक्शन आहे, तर अशा वेळेस मी कन्सिलर यूज करते. सो हे क्रीम बेस्ड कन्सिलर आहे इनसाइड कॉस्मेटिक्सचं, जे माझ्यासाठी खूप चांगलं काम करतं. आणि बोटानेच तुम्ही ब्लेंड करू शकता. आता हे तुमच्यावरती आहे. खूप लोकांना ब्रशने ब्लेंडिंग आवडतं, खूप लोकांना ब्युटी ब्लेंडरने आवडतं. बट फिंगरने जे आपण ब्लेंडिंग करतो ना, ते खूप छान ब्लेंड होतं असं मला वाटतं. बट इट्स अगेन युअर चॉईस. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी स्किन प्रिपरेशन करून घेतली, तेव्हा मी लिप बाम लावायचं विसरली. सो फर्स्ट थिंग लिप बाम. सो जोपर्यंत आपला मेकअप सेटल होईल, लास्टपर्यंत लिप बाम आपल्याला मस्त हायड्रेशन प्रोव्हाइड करेल आणि त्याच्यानंतर लिपस्टिक लावायला इझी होईल. मी यूज करते पावडर. माझ्यासाठी ही खूप छान वर्क करते. एनवायरमेंटची रनवे रेडियन्स, तर मी तीच यूज करते. सो मस्तपैकी कुशन पावडर आहे. डू नॉट फॉरगेट युअर नेम. येस. सो हे मला माझ्या मेकअप आर्टिस्टने सांगितलेलं माझ्या लग्नाच्या वेळी, की सुरुवातीला जरी तो आपल्याला हेवी वाटला, तर तो बाय द टाइम तो सेटल होतो. सो मी आता हरतालिकेसाठी मेकअप करतेय आणि आय शॅडो मी यूज करणार आहे. आय शॅडो आहे स्विस ब्युटीचं हे आय शॅडो पॅलेट. खूप मस्त पॅलेट आहे. तुम्ही जर जास्त डार्क शेड्स तुम्हाला आवडत नसतील आणि फक्त न्यूड्स बट गोल्डन, शिमर असे शेड्स आवडत असतील, तर हे बेस्ट आहे. ॲक्च्युली मी 1-2दाच म्हणजे यूज केलंय ते. मी आत्ताच घेतलेलं लग्नाच्या वेळी. खूप सुंदर सुंदर शेड्स आहे. खूप जास्त पिगमेंटेड आहे, म्हणजे एकदा डॅप केला तरी भरपूर प्रोडक्ट येते त्याच्यावरती. बाय द वे मी मार्सचा आय शॅडो ब्रश यूज करते आणि मी जास्त आय शॅडो सोबत एक्सपेरिमेंट नाही करणार आहे. बेसिक फक्त. सो मी आयब्रोज नाही फिल करणार बिकॉज ऑलरेडी मी थ्रेडिंग नाही केलंय आणि ते बऱ्यापैकी डार्क आहे. सो मी आता तरी आयब्रोज फील नाही करणार, बट आयब्रोज फील करू शकता तुम्ही. आणि तुम्हाला जर ब्लश लावायला आवडत असेल, तर थोडासा ब्लश तुम्ही लावू शकता. ॲक्च्युली हे आय शॅडो पॅलेट आहे पॉपेक्सचं. त्याच्यामधला जो हा पिंक शेड आहे ना, तो खूप छान पावडर ब्रशचं काम करतो. मला ब्लश ह्या भागात लावायला आवडतं. काही काहींना चिक्सवरती, अगदी चिक बोन्सवरती लावायला आवडतं, बट मी इकडच्या साईडला ब्लश लावते. सो त्या हिशोबाने थोडं तुम्ही ब्लश लावू शकता. आपला बेसिक मेकअप झालेला आहे. बऱ्याच जणांना लायनर लावायला आवडतं, बऱ्याच जणांना काजळ लावायला आवडतं आणि खूप लोकांना मस्कारा ने पण इनफ असतं. सो मी पण मस्कारा लावून घेणार आहे. जेव्हा जेव्हा कधी वाटतं ना, तर तेव्हा मी लायनर पण लावते. सो आता आपण मस्कारा लावून घेऊया.
ऍक्च्युली मस्कारा लावल्याने ना असे डोळे एकदम मस्त छान असे पॉप होतात. मी सर्वात पहिले लिप लाईन करून घेते. येस. ही माझी फेवरेट लिपस्टिक आहे. जेव्हा असं काही फंक्शन असेल तर तेव्हा अशी डार्क लिपस्टिक छान वाटते. सो ओव्हरऑल असा मेकअप झालेला आहे. मी जस्ट चेंज करून तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते. सो फायनल मी टिकली लावते छान कोणती तरी मॅचिंग. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट सिंदूर. सो अशा प्रकारे माझा हरतालिका स्पेशल लुक हा रेडी झालेला आहे. सो असे मिनिमल प्रोडक्ट्स यूज करून तुम्ही देखील हरतालिकेसाठी क्विक असा लुक तयार करू शकता. सो माझा जो फायनल हरतालिकेचा लुक असेल ना हरतालिकेच्या दिवसाचा, त्यासाठी मी खास गजरा लावेल. आता तर केस फ्रीझी झालेत, सो जास्त काही करता येणार नाही. बट तुम्ही छान मस्त असा बन करू शकतात, त्याला गजरा लावू शकतात किंवा गुलाबाची फुलं वगैरे लावू शकतात. आणि येस, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.